दादरच्या कबूतरखाना प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच चिघळलेलं आहे आणि अशात कोर्टाने दुसऱ्यांदा आदेश दिला की कबूतरांना खाऊ पिऊ घालणं यावरती बंदी असणार आहे। मात्र तरी सुद्धा नागरिक काही मागे हटताना दिसत नाहीये। कोर्टाचा आदेश झुगारून कबूतरांना खायला घालणाऱ्या महेंद्र संकलेचाला आता पोलिसांनी दणका दिलेला आहे। महेंद्र संकलेच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याची कारही जप्त करण्यात आलेली आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर सध्या कबूतरखाने बंद ठेवण्यात आले। महापालिका आणि पोलिसांकडून कबूतरांना खाद्य टाकण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे। ही मनाई असतानाही या व्यक्तीने कबूतरांसाठी आपल्या कारच्या टपावरती खाद्य ठेवलं होतं। दरम्यान दादरमध्ये आजही कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। रुपाली बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। रुपाली, संकलेच्या वरती कारवाई तर करण्यात आली आहे, मात्र आता अजूनही बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या मी दादरच्या कबूतरखान्याच्या ठिकाणी आहे आणि मागील काही दिवसापासून जो कबूतरांना खाद्य देण्यावरून जो वाद चिघळलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण पाहतो की आज पुन्हा एकदा या ठिकाणी पालिकेच्या वतीने आणि आपण बघतो की राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आता सुरक्षा तो जो एकूणच बंदोबस्त आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे। दादर कबूतरखान्याच्या परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक यांचे जे आहेत ते आपण बघतो की कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सगळे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने ह्या जवानांची या ठिकाणी तैनाती करण्यात आलेली आहे। मागील काही दिवसांमध्ये आपण बघितलं की कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही काही जैन समाजाच्या वतीने समाजातील लोकांच्या वतीने या ठिकाणी खाद्य टाकलं जात होतं। काल देखील अशाच एका पक्षीप्रेमीने या ठिकाणी आपल्या गाडीच्या छतावरती खाद्य ठेवलं होतं आणि कबुतरांना ते खाद्य त्यांनी अवेलेबल करून दिलेलं होतं। मात्र याच्यावर देखील आता पालिकेने दंडाची कारवाई केलेली आहे, गाडी जप्त केलेली आहे, सोबतच त्या व्यक्तीवरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी पहाटेपासूनच कबूतरखान्याच्या या परिसरामध्ये पोलिसांची या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे आणि त्यासोबतच दंगल नियंत्रण पथक यांची देखील या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे। सोबतच दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आपण पाहत आहोत की एक जाहीर सूचना खरं तर लावण्यात आलेली आहे की आम्ही या ठिकाणी खरं तर न्यायालयामध्ये आता या संदर्भातली एक विनंती अर्ज आहे ते आम्ही केलेली आहे आणि त्या अनुषंगाने नागरिकांना आदरपूर्वक सूचना खरं तर या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। ठळकपणे हे पत्र जे आहे ते कबूतरखान्याच्या दर्शनी भागावरती लावण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की दादर कबूतरखाना या ठिकाणी वर्षानुवर्ष कबूतर मोठ्या संख्येने येतात। वर्षानुवर्ष या ठिकाणी कबूतर होते, मात्र त्याचा मानवांवरती मनुष्याच्या जीवनावरती परिणाम होत असल्याने तो बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि तरीही नागरिक हटत नसल्यामुळे आता ही कारवाई करण्यात येते। कडक बंदोबस्त दिसतोय। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।